पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तिला आत्ता काही आठवत नाहीये समीर, पण तिच्या सबकॉन्शियस मेमरीमध्ये सगळं आहे। ते एकदा तिला आठवलं की झालं। म्हणजे काय करायचं? म्हणजे एखादी जुनी आठवण तिच्या समोर आली ना की ती धावत येईल माझ्याकडे आणि मला म्हणेल की यश कुठे होतास तू, परी कुठे आहे? ती तुला ओळखेल, मला ओळखेल, सगळ्यांना ओळखेल। अरे यश पुरे कर यार, ती नेहा नाहीये, ती अनुष्का मेहता आहे। ती परदेशात होती, जयंतीबाई मेहताची मुलगी आहे। ती आत्ता आली आहे बिझनेस करायला इथे भारतात। हे तुला समजत का नाहीये? कसं पटवून द्यायचंय तुला आता? हे वेड्यासारखं वागणे आणि हे सगळं वागून तुला काय सिद्ध करायचंय, काय म्हणायचं? समीर की ती नेहा आहे यार, माझी नेहा आहे ती। यशवर्धन, आता पुरे झालं। हे सगळं जे तू बोलतोयस ना, हे सगळं आता विक्षिप्तपणाकडे चाललंय, वेडेपणा आहे हा। आणि आता इथून पुढे ह्या वेडेपणात मी तुझी साथ देणार नाही देणार। आतापर्यंत मलाही एकदा वाटून गेलं ना की ती नेहा असेल, आपली नेहा आहे, म्हणून मी प्रयत्न केले, मनापासून केले, पण आता बस। कारण मला तुझी काळजी वाटते आता। इथून पुढे या कुठल्याही गोष्टीमध्ये मी तुझी साथ देणार नाही, बस। आणि तू हे करायचं नाही, ओके? आपण घरी जातो, तू येतोस का? नसशील येणार तर मी एकटा निघतोय। आपण एकत्र आलो होतो, आपण जाणार एकत्र आहोत। गाडीत बस, गाडीत बस। नेहा, मी यश, तू मला विसरलीस का? हे बघ, आपलं लग्न झालं होतं नेहा। अनुबेन, आय एम सॉरी। मी खरंच तुला सॉरी म्हणायला आलो, मी खरंच सॉरी। हा चौधरी इथे नसा राडा करेल वाटलं असताना, माहिती असताना मी तर इथे प्रिमाइस मध्ये पण येऊ दिला नसता अनुबेन। आई शपथ, हे माणूसला दिमागले शॉर्ट छे। धीरे बाई, उगाच पप्पाने ऐकलं ना तर गोंधळ होईल। अरे नाही अनुबेन, कळलं तर उलट बरा होईल, नाही काय? तुला वाटत पप्पाने कळायला पाहिजे आणि आपल्याकडून कळायला पाहिजे। कारण तर तुम्ही खबर आहे ना, आपल्याकडे दिवारला भी कान आहे, एवढे नोकर चाकर आहे, ड्रायव्हर आहे, गार्डनर आहे। आता कोणाकडून वार्ता लीक झाली, काकांना कळली, आता अशी कुठून तरी कळली तर काकांना टेन्शन येईल नाही? त्याच्यापेक्षा आपण सांगितलेलं बरं नाही। नको, पप्पांना उगाच कळलं ना तर ते काळजी करतील। अनुबेन, आपल्या छोकरीची काळजी कुठल्या बापाला नसते, मला सांग। उलट आपली छोकरी सगळं आपल्याला येऊन सांगते, स्वतःहून सांगते। असं त्यांना कॉन्फिडन्स असेल तर टेन्शन येईल काय? म्हणून म्हटलं आपण स्वतःहून सांगायला पटतं ना तुला? मग चल सांगू। नाही नाही, ऐक ना, नको नको, आत्ता नको। मी सांगेन त्यांना, कधी सांगायचं, कसं सांगायचं ते मी ठरवते। पण प्लीज तू काही सांगू नकोस पप्पांना। नाही नाही, म्हणजे आता तसा विषय आला तर मग। पण विषय कसा निघेल भाई? प्लीज तू विषय काढू नकोस, प्रॉमिस कर मला। तू सांगतेस म्हणून नाही काढणार। आणि हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, झोप आता। हा, टेन्शन झाली आहे ना, आम्ही सगळे आहे, मी आहे। गुड नाईट।
नेहा 5 मिनिटं कोण ऐकून घे नेहा? मला. माझं नाव अनुष्का. अनुष्का मी नेहा नाहीये. आय एम शुअर हा फोटो जर का नेहाने पाहिला ना तर तिला नक्की सगळं आठवेल. यश येऊ का? शुअर. काय रे, दमलेला दिसतोयस? हो थोडा दमलोय. बरं, जेवलास का? काही खाल्लंयस का तू? हो मीटिंग होती एक बाहेर, मी तिथेच खाऊन घेतला. वाटलंच मला, मीटिंग होती म्हणून त्या घाईतच निघून गेलास म्हणून. मी हेच सांगते, तिला ऐकतच नाहीये. ती सारखी रडती. कोण रडते? परी? रेवती. ते सकाळी तुझे वागला. रेवती, रेवती ये आधी, ये ना. बघ रडून काय अवस्था करून घेतली हिने. अरे या पोरीने आज सकाळी लवकर उठून तुझ्या आवडीचा डबा बनवला होता, तर तू न घेता कोणाला न सांगता निघून गेलास. काकू सकाळी ते मीटिंग होती हे आत्ता कळतंय ना मला. पण हिने ना खूप मनावर लावून घेतलं रे ते. म्हणजे आज दिवसभर हेच वाटत होतं की हिचीच काहीतरी चूक झाली म्हणून तू डबा न घेता निघून गेलास. परत हिला खरं काय ते कळावं म्हणून मी तुला फोन करते, तू फोन कट करतोयस. यश, या रेवतीमुळेच आपली परी हसा खेळायला लागली हे आपल्याला विसरून चालणार नाहीये ना. नाही बघ, तू डबा घेऊन जायलाच हवास, खायलाच हवास असं नाही म्हणत आहे मी. पण ऍटलीस्ट इन्फॉर्म तर करू शकतोस ना की आज तुझी मीटिंग आहे, तुला डबा नको. तुझ्या अशा वागण्याने अपसेट होते रे ती. आणि तुला एक सांगू का, ते काय होतंय आजकाल, ही खुश असली ना की आपली परी खुश असते. ही अपसेट झाली की परी अपसेट होते. अरे इतकी अटॅचमेंट झाली आहे दोघांची. ऍक्च्युली आय एम रिअली रेवती आय एम सॉरी. म्हणजे मला असं काय मुद्दाम करायचं नव्हतं. शुनो सकाळी कामाच्या गडबडीत होतो आणि माझं जेन्युइनली लक्ष नव्हतं. असं काय असेल तर सांगायचं की डबा आहे किंवा ड्रायव्हरकडे द्यायचा, तो गाडीत ठेवून देतो. सो या पुढे असं काही होणार नाही. झालं ना तुझं समाधान? हा, रडणं बंद कर आता. ओके, गेट फ्रेश. हा, आणि काय ग, ते तू म्हणत होतीस परीसाठी आज काहीतरी शुगर फ्री बनवणार आहेस तू. बनवणार आहेस आज? जा जा, मी आले. अजून किती दिवस चालणार आहे काय? ए कम ऑन यश, हे दुःख जितकं जास्त कवटाळून ठेवशील ना तितकंच जास्त परीचं जगणं अवघड होणार आहे. बाकी कोणासाठी नाही, त्या पोरीसाठी तरी तू माझ्या म्हणण्याचा विचार कर प्लीज. करशील ना विचार? या आले मी. या फोटोनी जर का आपलं मॅजिक दाखवलं ना तर सगळ्यांचं जगणं सोपं होणार आहे.
ताई, ए ताई, ताई, अगं बाहेर येणं पटकन प्लीज. काय झालं? बस इथे. काय? अगं बस ग. अरे हो बसते, पण काय? बर्गर. वाव, बर्गर. काय समीर तू पण, मी अगदी सहजच म्हणाले होते की मला बर्गर खायची इच्छा झाली. तू लगेच घेऊन पण आलास. तू पण ना. मग ते बघ, मनात इच्छा झाली ना मारायची नाही. बर्गर खायचं तर खायचं. पण किती झाला तरी जंक फूडच ना ते. काय होतं ना, परदेशात लोकांना हेच खायची सवय आहे, त्यामुळे आम्हाला पण आदनमधनं इच्छा होते बर्गर खायची. पण खरं सांगू का, आपलं पोळी भाजी डाळ भात याच्यासारखं सुख नाही कशात. मनात आलंय ना तुझ्या, माता बर्गर खा. हाय. अरे हाय शेफाली. ताई शेफाली आली. हो. काय शेफाली, आजकाल लेट मार्क तुमच्या सगळीकडे वाढतायत. सॉरी सर, ऍक्च्युली मी इथेच यायला निघाले होते, पण वाटेत ना मला एक स्वेटरचं दुकान दिसलं आणि तिथलं स्वेटर मला ताईंसाठी खूप आवडलं, म्हणून मी त्यांच्यासाठी घेऊन आले. अरे वा, बघू बघू. किती छान, क्या बात आहे शेफाली, फार मस्त. थँक्यू. हे बघ ताई. वा, मला इम्प्रेस करण्यासाठी आणलेला दिसतोय. नाही ग. हो ना. हो काय? नाही 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 ते. समीर, अरे तुला ऑफिसला जायचंय ना? ओ, उशीर होतोय ना? चला चला शेफाली, आपण एकत्र निघू, तुम्हालाही उशीर होईल. चला. अरे समीर, अरे ती इतकं मला इम्प्रेस करायला इथे आलीये, तिला थांबू दे ना, तू जा ऑफिसला. अगं नाही नाही ताई, ऑलरेडी काय झालं ना, तिच्या खूप सुट्ट्या पडल्या आहेत. मग आता परत अशी विनाकारण सुट्टी घेतली ना तर मग कामाच्या वेळेला नेमकी मिळत नाही, म्हणून म्हणलं चला जाऊया आपण एकत्र. ओके. अरे मग ठीक आहे ना, त्यात काय एवढं. काहीतरी जिंकायचं असेल तर त्यासाठी काहीतरी खर्च घालावंच लागणार ना. नाही, इट्स ओके सर, मी आज ताईंसोबतच थांबते. आज मी त्यांना इम्प्रेस केल्याशिवाय इथून जाणारच नाही. झालं म्हणजे आज पण सुट्टी. हो ताई, आज काय टास्क आहे माझ्यासाठी? कश माझ्यासाठी हा इतका छान स्वेटर आणलायस, मग आता समीरसाठी पण एखादा वीण. खूपच छान. याला म्हणतात हात दाखवून स्वेटर. ठीक आहे शेफाली, ऑल द बेस्ट. मी ऑफिसला जातो ताई. हो. काय ग, जमेल ना? आजकाल ना समद्यांचं मोबाईलच जग झालाय. सगळे कामं आजकाल मोबाईलवरच होतात. अरे पण खाते बघ. अनु बेटा सांभाळ. आज समदे मोबाईल बाजूला ठेवणार असतील तरच मी खाणार. गुड आयडिया मम्मी. पप्पा आपो मोबाईल. नाही एवढं तर. अरे नो वर्क. ओके ओके. पप्पा नीतू सँडविच. अनुबेन जबरदस्त ढोकळा बनवायची, जबरदस्त. थँक्यू. पप्पा તમે પણ લો ને. अनो,
त्या लँड बद्दल तुला माहिती हवी होती, मिळाली? पप्पा तुम्ही चटणी घेतली, घ्या ना. अर्चिका मॅडम. हा माझ्यासाठी हा. नो मोबाईल नो वर्क. ठीक आहे, इथे ठेवते ठेवते इथे. रितेश बराबर છે. સમજ્યા ના એક જ રૂલ. सॉरी सॉरी. संगीता कपडा घेऊन ये. अरे हे कोणी पाहिलं तर नसेल ना? अनु बेटा શું થયું? મમ્મી હું આવું છું, એક મિનિટ. नेहा, मी यश, तू मला विसरलीस का? हे बघ, आपलं लग्न झालं होतं नेहा. आपलं लग्न झालं होतं, एका वर्षानंतर भेटतोय मी तुला. तू बायको आहेस माझी नेहा. तू बायको आहेस माझी नेहा. यार आपलं लग्न झालं नेहा. अनुबेन, अनुबेन. चीप छे साला, चीप माणूस छे, चीप. नाही अनुबेन, त्याच्या डोळ्यात बघितलं होतं मी त्या दिवशी. चला त्याचं इंटेन्शनच चला खरा. एक नंबर चला लबाड लफंगा माणूस. चला हे करणार हा? आता ब्लॅकमेल करायला तुला हे करणार, ए लेवलला जाणार तो.